नमस्कार मंडळी, आज बनवूया मस्त असे गूळ शेंगदाण्याचे लाडू जे मुलांच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम आहेत। सकाळी हलक्या कोमट दुधासोबत जर एक लाडू मुलांना खाऊ घातला ना तर दिवसभर मुलं अगदी एनर्जी फील करतात। तर चला कसे बनवायचे ते बघूया। बरं मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा। बरं, हे वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो शेंगदाणे होते जे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। तर गॅसची फ्लेम खूप मोठी किंवा खूप लहान करायची नाही, मध्यम गॅसवर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे। मोठ्या गॅसवर तुम्ही शेंगदाणे जर भाजून घेतले तर वरून तर पटकन भाजले जातात, पण शेंगदाणे आतून कच्चे राहतात, ज्यामुळे लाडू खूप दिवस टिकत नाही, खूप लवकर खवट वगैरे होण्याची शक्यता असते। त्यामुळे काय करायचं ना, मध्यम गॅसवर हे व्यवस्थित साल चटकेपर्यंत भाजून घ्यायचे। शेंगदाणे थोडेसे हाताने चोळून बघायचे, यावरची जी साल पटकन निघली तर समजायचं शेंगदाणे आतपर्यंत व्यवस्थित भाजलेत। शेंगदाणे मुलांना खाऊ घातल्यामुळे मुलांची बुद्धी खूप छान राहते। शेंगदाणे अगदी बदामापेक्षाही उत्तम आहेत। तुम्ही जर मुलांना एक लाडू रोज खाऊ घातला ना तर आरोग्य मुलांचं उत्तम राहतं, रक्त वाढतं, मुलांना विचार करण्याची क्षमता वाढते। त्यामुळे शक्यता मुलांना शेंगदाणे हे आवर्जून खाऊ घालायचे। तर शेंगदाणे व्यवस्थित थंड होते तोपर्यंत इथं मी गूळ खिसून घेतलेला आहे। तर अर्धा किलोपेक्षा थोडासा हा कमी गूळ आहे, तुम्ही निम्म्याला निम्म प्रमाणसुद्धा इथं घेऊ शकता का, तर गूळसुद्धा मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे। ह्या दोन्हींचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते अप्रतिम आहे। त्यामुळे गूळ शेंगदाण्याचे लाडू मुलांना नेहमी खाऊ घालण्यासारखे आहेत। त्यामुळे तुम्ही एकदा जर बनवले ना तर 1.5-2 महिने तुम्ही आरामात मुलांना खाऊ घालू शकता। तर शेंगदाणे व्यवस्थित थंड झालेले आहेत आणि शेंगदाणे व्यवस्थितच थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरच हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे। तर शेंगदाणे बघितलं मी हाताने व्यवस्थित असे चुरून बघितले तर याची साल अगदी व्यवस्थित निघते, म्हणजे आपले शेंगदाणे व्यवस्थित असे भाजलेले आहेत। आता हे निम्मे निम्मे करून मी व्यवस्थित असे वाटून घेणार आहे। तुम्ही एकखट्टी वाटून घेतले तरी सुद्धा चालणार आहे, पण काय होतं ना, सगळे शेंगदाणे एकत्र जर आपण वाटून घ्यायला गेलो ना तर खालचे जे शेंगदाणे ते एकदम बारीक होतात आणि वरचे जे शेंगदाणे आहेत ते मिक्सरच्या भांडं जे मोठं असतं ना त्यामुळे ते ओबडधोबड राहतात। त्यामुळे थोडं थोडंसं घालून हे वाटून घ्यायचं, किंवा तुम्ही छोट्या भांड्यामध्ये जरी वाटून घेतलं तरी सुद्धा चालणार आहेत। हे बघा, अशा पद्धतीने अख्खाले हे शेंगदाणे तसेच राहतात। तर आता हे मी वाटून घेतलं, याच पद्धतीने हे दुसरे सुद्धा शेंगदाणे मी वाटून घेणार आहे। हे बघा, आता हे एका भांड्यामध्ये शेंगदाण्याचा मी भाजलेला कूट जो आहे तो काढून घेतलेला आहे। आता दुसरे सुद्धा शेंगदाणे याच पद्धतीने मस्त असे वाटून घेतलेले आहेत। गूळ शक्यता बारीक चिरून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पटकन आपल्याला एकजीव करून घेता येतं। लहानांपासून वृद्धांना, लेडीजला हे सगळ्यांसाठी अगदी उत्तम आहेत हे लाडू, आणि खूप महागसुद्धा नाहीत। आपण जे महागडे काजू बदाम वगैरे खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो त्यापेक्षा जे आपलं आहे ते जर आपण नेहमीच आहारात जर घेतलं ना तरीसुद्धा आपलं शरीर अगदी उत्तम राहतं, आपल्यापासून रोगराई लांब राहते। त्यामुळे शक्यता हे गूळ शेंगदाण्याचे लाडू आहेत ना अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी रोज सकाळी एक जर लाडू खाल्ला ना तर खूप छान आहे। त्यामुळे तुम्ही याआधी कधी शेंगदाण्याचे लाडू घरी नसेल बनवले ना तर या पद्धतीने एकदा नक्की बनवा, खूप बनवायला सोपे आहेत। आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे आणखी वेगळे वेगळे ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता, पण इथं मी आज फक्त गूळ आणि शेंगदाण्याचे हे लाडू बनवते। तर आपण जो चिरून घेतलेला गूळ आहे तो शेंगदाण्याचा जो कूट घेतला होता आपण त्यामध्ये छान असं एकजीव करून घेतलं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अगदी 1-2 मिनिटासाठी फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे हे छान एकजीव करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला हे थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जर फिरवून घेतलं ना तर मिक्सरच्या भांड्याची जी ऊब आहे ती लागल्यामुळे गूळ थोडासा वितळतो आणि ज्यामुळे आपल्याला लाडू बांधण्यासाठी सोपं जातं आणि शेंगदाण्याचं तेलसुद्धा हलकंसं रिलीज होतं। तर इथं मी चमचाभर तूप घातले, तर का तर मुलांना तूपसुद्धा खूप उत्तम आहे, त्यामुळे इथं मी तूप घातले। तुमच्याकडं नसेल, नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे, तरीसुद्धा व्यवस्थित लाडू बनवून तयार होतात। आत्ता जरी हे मिश्रण तुम्हाला थोडंसं सुक्कं वाटत असलं पण लाडू याचे खूप पटकन बांधले जातात, अजिबात असं आपल्याला वळता येत नाही असं होत नाही, अगदी परफेक्ट वळता येतात। तर हे बघा, अगदी पेढ्यासारखं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। याच पद्धतीने जे उरलेलं मिश्रण होतं ते सुद्धा मी वाटून घेतलं होतं। आता हे सगळे एका ताटामध्ये काढून घ्यायचे। हे बघा, व्यवस्थित सगळं मिश्रण काढून घ्यायचं।
आता हे थोडंसं हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याच्यात जर थोड्याशा ज्या गुठळ्या वगैरे झाल्या असत्या त्या सगळ्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या, एकजीव करून घ्यायचं हे. तर मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते सुद्धा त्यांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी असे छान लाडू बनवून खातील. तर आता हे छान असं मी एकजीव करून घेतलेलं आहे. आता याचे आपल्याला असे मध्यम छोटे छोटे, अगदी लिंबापेक्षा थोडेसे छोटे लहान म्हटलं ना तरी याचे लाडू बांधून घ्यायचे. अगदी खूप पटपट हे लाडू बांधले जातात, अजिबात वेळ लागत नाही. का तर आपण ज्यावेळेस हे मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ आणि शेंगदाण्याचं जे कूट आहे ते फिरवतो ना, त्यामुळे काय होतं ना, जो गूळ आहे ना तो हलकासा वितळला जातो. का तर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला थोडीशी उष्णता लागते, त्यामुळे हे लाडू वळणं खूप सोपं जातं. हे बघा, जर तुम्हाला खूप दिवस टिकवायचे असतील ना तर तुम्ही यामध्ये तूप नाही घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. पण अगदी तुम्ही महिना दीड महिना जर संपवणार असाल तर तुम्ही यामध्ये आवर्जून तूप घाला. का तर मुलं इतर वेळेस तूप खाण्यासाठी टाळतात, तर तुम्ही अशा प्रकारच्या पदार्थातून मुलांना तूप खाऊ घालू शकता. तर इथे बघा, दोन्ही हाताने हे वळतातच, इतके हे सोपे लाडू आहेत. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा. तर हे बघा, अगदी मस्त असे हे लाडू बनवून तयार होत आहेत. अगदी अशाच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेतले होते. जसा पहिला लाडू परफेक्ट वळला जातो तसे सगळे लाडू व्यवस्थित असे वळले जातात. असं नाही की हे मिश्रण नंतर आपल्याला लाडू वळता येत नाही, असं नाही होत. अगदी परफेक्ट हे लाडू वळले जातात. व्यवस्थित हे लाडू बांधून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर ठेवले ना तर खूप दिवस टिकायला मदत होते. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही हे गूळ शेंगदाण्याचे लाडू एकदा नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटले ना ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. मला तर प्रचंड आवडले. भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.